ते म्हणे भगवंता इतके दिवस माझ्या मागे खूप व्याप होता आणि काम मला करायचे होते, पर्वत उचलून आणला, सीताबाईंना शोधायसाठी गेलो, इतका वेळामध्ये तुमचं नामस्मरण मी करत होतो, पण तसं नामस्मरण करता येत नाही जसं आता मिळतंय. निवांत छान तुमचं नामस्मरण तुमच्या सेवेमध्ये करायला मिळतंय. त्यामुळे सांगा म्हणे एक दिवस तरी रिकामा होतो का, म्हणून तुमच्या जवळ नव्हतं. आता मला रिकामा वेळ मिळेल तर मला तुम्ही हाकलायला बघताय. त्यामुळे मी तुम्हाला आवडत नाही, तुमच्या आवडीचा मी भक्त नाही. तर प्रभू श्री रामचंद्र काही म्हणायच्या आत मारुतीरायांनी जीभ घेतली की महाराजांना जोर जोरात ओढायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या प्रभू श्री रामचंद्रांना मी आवडत नाही, मला जगण्याचाच अर्थ, या जगण्यात काही माझा अर्थच नाही, माझ्यामध्येच राम उरला नाही, असा अकांड तांडव करत करत त्या मारुतीरायाने जीभ ओढायला सुरुवात केली. महाराज शेवटी आता कंटाळून काहीतरी आता तुला झाला पाहिजे, म्हणून प्रभू श्री रामचंद्र म्हणायला लागले, ऐक बाळा, तुला एक सगळ्यात सोपं काम देतो. असं कर, मला जांभळी आली की तू चुटकी वाजव. त्यामुळे हा आत्ता कसं बोलला म्हणे, आता तरी 4 फूट लांब होतो म्हणे, आता अर्धा फूट जवळ येऊन बसायची संधी दिली म्हणे. काय म्हणे तुम्ही भक्ताच्या मनातला ओळखता म्हणे, तुमच्यासारखे तुम्हीच नाही. अजून अशी मांडी घालून समोर येऊन बसला, जसा काही बसला भगवंताच्या मुखकमलाकडे असं बघत. राम म्हणे असं का बघतोस रे बाळा म्हणे माझ्याकडे. नाही म्हणे मी तुम्हाला जांभळी येते की नाही ते बघायला म्हणे. रामचंद्रांना हसूच आवडत नाही महाराज. तेवढे त्याला समजवायचं तरी कसं. तेवढे बाळ मारुती असं कर, माझ्या जांभळीची वाट बघू नको बाबा म्हणे. असं कर, बाहेर जा, तू जेव्हा चुटकी वाजवशील तेव्हा मला जांभळी. जशी काय चुटकी वाजवायला सुरुवात केली महाराज, त्यामुळे इथं वाजू नको म्हणे, पार लांब जा म्हणे, तिथं जाऊन माझ्या नामस्मरण कर, तू जेव्हा चुटकी वाजवशील तेव्हा मला जांभळी आली म्हणून समज. तर मारुतींना वाटलं ठीक आहे बाबा, काहीतरी भगवंताचं काम दिलं ना, चला करूया. इकडे हे गेले, सीतामाईंचा श्वास मोठा घेतला त्यांनी, बर झाला गेला एकदाचा. इकडे त्रयोदश गुणीबाईंनी तांबूल केला, जसा काय भगवंताच्या मुखामध्ये घालणार. भगवंताने असं केलं होतं, 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, अहो खा की. तेवढे कमी पडला का थांबव, अजून घेतला, अजून मुखामध्ये टाकला. पुन्हा प्रभू श्री रामचंद्रांचं मुख असंच. काय झालं असं बाई म्हणे नवऱ्याला, आतापर्यंत एवढा छान छान गप्पा मारत होता माझ्यासोबत, पुन्हा ती बाई असं अहो खा की, खायलाच तयार नाही. इथं घाबरगुंडी उडाली की, जशी काही घाबरगुंडी उडाली महाराज, ही बाई पळ सुटली, गेली वसिष्ठांपाशी. जशी काही वसिष्ठांकडे गेली आणि म्हणायला लागली, हे गुरु, हे गुरुजी, अहो रामांना कुठे वाद आलाय की काय. तेवढे बाई काय बोलायलीस, वाद आलेल्यांचा वाद घालू ना तुझा नवरा, त्याला कशाचा वाद येतोय. ते म्हणे नाही हो म्हणे, आ गेले ते आज येतो. तेवढं या बाईने सांगितलं. पुन्हा निघाली, कौशल्या मातेकडे गेली, म्हणायला लागली अहो रामांना असं झाले, भरतांना शत्रुघ्नांना सगळ्या घरच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि सगळे मिळून त्या रामाच्या शयनगृहामध्ये आले. तिथे आल्यानंतर वसिष्ठ तोबरे आलेलेच होते. ते म्हणायला लागले सीते, ते म्हणे अगं काय काय घडलंय तर सांग मला म्हणे. सगळी सविस्तर घटना सांगितली की. ते म्हणे अहो काही नाही, तिथे मारुती होता, मारुतीला आम्ही काही केलं तो जात नव्हता, म्हणून मी तिला काम सांगितलं की चुटकी वाजव आणि माझं नामस्मरण कर. त्यामुळे असं, त्यामुळे मारुती कुठे आहे,
त्या मारुतीला शोधण्यासाठी निघाले की सगळेजण. मारुती काय भेटेच नाही. ते म्हणे काय माणसासारखं शोधायला तुम्ही म्हणे, त्याला माकडासारखं शोधा की म्हणे. एकदा बघा कुठल्या सज्जावरती जाऊन बसलाय का, बघा कुठल्या पलंगाच्या खाली जाऊन बसलाय का, त्याने बघा की जरा नीट. जाऊन बघतात तर काय, घराच्या वरती ते कौलारू असते की नाही, तिथे जाऊन हे मारुती राय बसलेत. आणि जसं काय बसले काय करू लागले, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. इकडे वसिष्ठ मुनी आले, मारुतीकडे बघायला लागले. बघ म्हणे सीते, याचं काम, रामाचं काम करणं चालू म्हणायचं. नीट बघ म्हणे काय करायला. ते म्हणे काय नाही, तुटक्या वाजवत वाजत भगवंताचं नाम घ्यायला. ते म्हणे अगं बाई, तू काय सांगितलं होतंस मला, की भगवंताने सांगितलं होतं की तू जेव्हा टाळी चुटकी वाजवशील तेव्हा मला जांभा येईल. आता हा इकडे टाळ्या वाजवते म्हणून तिकडे रामचंद्रांचं मुखकमल आज. ते म्हणे अरे देवा, माझ्या डोक्यातच आलं नाही की. तिकडून त्या मारुतीला ए चल हे खाली इकडे म्हणे, काय अवस्था केली तुझ्या भगवंताची. त्याला धरलं, रामाच्या शयनगृहामध्ये घेऊन आले. जसं काय घेऊन आले तरी येता चालूच होतं. जसं काय चालू आहे ते म्हणे आधी त्या चुटक्या थांबव रे म्हणे. काय चाललं तुझं ते थांबवते आधी. ते म्हणे आई साहेब, रामांचा आदेश नाही. सुरू, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. जसे काय त्या शयनगृहामध्ये आले, भगवंताच्या डोळ्यामधून असे टप 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 पाणी गळाले. मुखामध्ये तांबूल तसाच, तोंड आ. जसे काय मारुती आले, चुटकी वाजून थांबवलं की भगवंताला बघता. भगवंताने ते तांबूल खायला सुरुवात केली. पण जसा काही तांबूल खाऊन झाला तसं भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या मुखामध्ये फक्त एकच गोष्ट होती महाराज. कुठली, कळले का तुझ सीते, कळले का तुझ सीते, मारुती मजला प्रिय किती ते, कळले का तुझ सीते, कळले का तुझ सीते. अगं सीते, तुला कळलं का ग, हा मारुती माझ्या जवळ एवढा का, ज्याच्या साध्या चुटकीमध्ये जर का माझी ही अवस्था होऊ शकते, तर माझ्या भक्ताचा अधिकार केवढा मोठा आहे. अगं सीते, तू माझी पत्नी आहेस म्हणून मी तुझ्या बंधनामध्ये अडकणार नाही. फक्त या माझ्या मारुतीने माझी एवढी भक्ती केली आहे की त्या भक्तीमध्ये मी बद्ध झालेलो आहे. त्यामुळे पूर्वरंग विसरायचं नाही मला. काहीतरी कनेक्शन असतच. पण जसं काय मारुतीच्या कौतुक प्रभू श्री रामचंद्रांनी करायला सुरुवात केली, तिकडे इकडे सीता मातेला असा काही राग आला, ती म्हणायला लागली बस झालं म्हणली तुमचं. उठलं की सुटलं त्या माकडाचंच नाव घेता म्हणली. 14 वर्ष
जागेवरती आलात तर माझा जीव भांड्यात पडला, त्याच्यातही तुम्ही याच कौतुक कराल. त्यावर सीतामाई रागात आलेल्या बघून मारुती हात जोडून म्हणायला लागले, आई